एका तबेल्यात एक घोडा होता ज्याला लोक वेडसर म्हणायचे, कारण तो कोणाचाच ऐकायचा नाही. दोऱ्यांना तोडायचा, मनासारखं धावत सुटायचा आणि राग आला तर लाच पण मारायचा. इतर घोडे माणसांचं ऐकायचे, पण हा मात्र नियंत्रणातच यायचा नाही. तबेल्यातले लोक म्हणायचे, याचं काहीच नाही होणार, हा रेससाठी बनलेलाच नाही, याच्या डोळ्यात वेडेपणा आहे. एक दिवस त्याला सर्कस मध्ये विकायला घेऊन गेलं, पण तिथेही कोणी घेतलं नाही, कारण तो कोणालाच हाताळता येत नव्हता. एक वृद्ध घोडेस्वार त्या घोड्याकडे आला. त्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, हा घोडा वेडा नाही, हा घोडा मोकळा आहे. त्याचं मन मोडलं नाहीये, त्याच्यात आग अजून जिवंत आहे. वृद्धाने त्याला घेतलं, त्याच्यावर ओरडला नाही, त्याला मारलं नाही, फक्त जंगलात सोडून एक वाक्य म्हणलं, धाव जसं धावू इच्छितोस, तुझं धावणच तुझा मार्ग शोधे. काही महिन्यानंतर तोच वेडसर घोडा डोंगरावरून मैदानावर धावत येताना दिसला आणि त्याची धाव पाहून सगळे थक्क झाले. तो एवढा वेगवान, एवढा शक्तिशाली, एवढा अनियंत्रित होता की त्याला पकडणं अशक्य होतं. त्या दिवशी त्या घोड्याने रेस जिंकली. तो लोकांचा आवडता झाला आणि लोक म्हणू लागले, हा वेडसर नाही तर हा विजेता आहे. या कथेचा अर्थ एकदम खोल आहे मित्रांनो. जग तुम्हाला वेड म्हणतं जेव्हा तुम्ही त्यांच्या चौकटीत बसत नाही, तुम्ही इतरांसारखं चालत नाही, तुम्ही इतरांसारखं वागत नाही, तुम्ही तुमच्या वेगाने धावता आणि त्या धावण्यातच तुमचं यश दडलेलं असतं. जगाला तुम्ही चुकीचं वाटता जोपर्यंत तुमची जिद्द तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला वेडसर म्हणतात त्यांच्याकडे लक्ष अजिबात नका देऊ. वेडसर लोकच इतिहास बदलतात. जर तुम्हाला ही रील इन्स्पायर केली असेल तर मला नक्की फॉलो करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा, ह्या रीलला सेव्ह करा आणि तुमच्या 4 मित्रांना शेअर करा, कारण वेडसर घोडे हरत नाहीत, ते जगाला धावण्याचा अर्थ शिकवतात.